पुणे पालिका परिसरामध्ये जीबीएस आजाराच्या 2 नव्या रुग्णांची नोंद। शहरातील एकूण रुग्णसंख्या ही 215 वर। खबरदारी म्हणून महापालिकेकडून पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता मोहीम। मध्य महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये आजपासून पावसाचा इशारा। होळीपूर्वीच उन्हाचा चटका वाढला तर राज्यातील कमाल तापमानानं आता 40 अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला। पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील 20 लाख घरांवर मोफत सौर ऊर्जा प्रकल्प बसवणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा। लाभार्थ्यांना वीज बिल भरण्याची वेळ येऊ नये यासाठी निर्णय। आरबीआयचे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पंतप्रधानांच्या प्रधान सचिवपदी त्यांची नियुक्ती। तर काही दिवसांपूर्वीच शक्तिकांत दास आरबीआयचे गव्हर्नर म्हणून निवृत्त। आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज भारताची पाकिस्तान विरुद्ध लढत। दुबईच्या मैदानावर दोन्ही संघ भिडणार। दुपारी 2:30 वाजता सामन्याला सुरुवात होणार। तेलंगणामध्ये बोगद्याचं छत कोसळून मोठी दुर्घटना। 8 मजूर अडकले तर एनडीआरएफकडून बचावकार्य सुरू। भारतीय अभियांत्रिकी सेना बचावकार्यामध्ये सामील। देशात कोट्यावधी घुसखोर राहतात। या देशातील व्यवस्थेत ढवळाढवळ निर्माण करतात। उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचं वक्तव्य। प्रयागराजमधील महाकुंभात आतापर्यंत 60 कोटी भाविकांचं स्नान। तर महाशिवरात्रीला भाविकांची गर्दी आणखी वाढण्याची शक्यता। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज सुरक्षा आणि व्यवस्थेचा आढावा घेणार।